आरोग्याची काळजी वाहणारी महाराष्ट्रातली एकमेव संघटना म्हणजे मराठी पत्रकार परिषद आहे आणि या परिषदेचा छोटा कार्यकर्ता म्हणून मला निश्चितपणे परिषदेचा अभिमान वाटतो। परिषदेची अनेक अधिवेशनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झाली। या अधिवेशनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांचे प्रश्न सोडवले गेले, परंतु उदगीरच्या ऐतिहासिक नगरीमध्ये हे अधिवेशन होते याचा एक सातारकर म्हणून सुद्धा मला निश्चितपणे अभिमान आहे। या संमेलनाचं स्वागताध्यक्षपद आमचे राजे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी स्वीकारावं असा आग्रह आमचे नेते एस.एन. देशमुख साहेब आणि किरण नाईक साहेब यांनी केला आणि मला बाबांना मनापासून धन्यवाद द्यायचे। कोणतीही कुरकुर न करता बाबांनी या परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं स्वागताध्यक्षपद स्वीकारलं। मी मराठी पत्रकार परिषदेचा कार्यकर्ता या नात्यानं शिवेंद्रराजेंचं टाळ्यांच्या गजरामध्ये या निर्णयाबद्दल स्वागत करतो। आचार्य अत्रे या परिषदेचे अध्यक्ष राहिलेत बाबा। या परिषदेला प्रचंड असा वारसा आहे। अशा लोकोत्तर परिषदेच्या या व्यासपीठावर आपण सर्वजण उपस्थित आहात। माझी आपल्याला विनंती आहे, एस.एन. देशमुख साहेब आणि किरण नाईक साहेब महाराष्ट्रातील पत्रकारांचे जे प्रश्न मांडत असतात या प्रश्नांना न्याय देण्याचं काम आपण राज्याचे सार्वजनिक बांधकाम माझे सहकारी मित्र आणि सातारचे संपादक मान्य पाटणे आणि पत्रकार जरी असतात माझा पत्रकार आणि आमदारचे नातं वेगळं आहे आणि मित्रांचं आमचं नातं वेगळं आहे आणि दोन्ही जे आम्ही मेंटेन करतो तर आम्ही दोन्ही नातं जे योग्य पद्धतीनं जपायचं काम करतो। म्हणजे आपल्याला सांगायला हरकत नाही, मित्र आहे म्हणून त्यानं काय मला बातम्यांचं ठोकायचं सोडलं त्यावेळेला ठोकायचं पण केले आणि परत आपल्या मित्राला मदत झाली म्हणून हातभार लावण्याचं काम त्यांनी मला केले। अशी आमची मैत्री आहे, आमची चांगली मैत्री आणि वर्ष जाते मी पुढे सुद्धा आमची मैत्री चांगली चालू राहील। आणि पाटील स्टेजवर उपस्थित आहे, त्याचबरोबर मान्य बसवराज पाटील